नमस्कार, मी आहे शुक्रची चांदणी आर.जे. स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. आणि आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातील 84व्या संवाद या खास कार्यक्रमाला. आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध लेखिका दीपाली नरेंद्र पाटवतकर यांचा भारतीय कथांचा जागतिक प्रवास. चला तर मग ऐकूया संवाद हा खास कार्यक्रम. सगळ्यात आधी ह्या संवाद या उपक्रमाचं आणि हा उपक्रम चालवणाऱ्या सगळ्या टीमचं अगदी मनापासून अभिनंदन. कारण 84वं हे व्याख्यान आहे आणि कन्सिस्टंटली असं चालवत राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मला इथे बोलायची संधी मिळाली आणि तुम्ही मला दिलंत आणि इथे येऊन बोलायचा हा माझ्यासाठी खूप मोठा मला असा सन्मान वाटतो. त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर आजचा विषय आहे भारतातल्या कथा आणि ह्या भारतातल्या कथा भारतातून देशोदेशी कशा पोचलेल्या आहेत. तर भारतीय संस्कृतीची काही अशी स्वस्ती चिन्ह आहेत. स्वस्ती चिन्ह म्हणजे काय की आपली चिन्ह कुठे कुठे आपण सोडून आलेलो आहोत. भारतीय लोक जिथे जिथे गेली तिथे तिथे त्यांनी मागे ठेवलेली ही चिन्ह आहेत. त्यांना आता पदचिन्ह म्हणायच्या ऐवजी स्वस्ती चिन्ह ह्याच्यासाठी म्हटलंय की त्या ज्या खुणा ठेवलेल्या आहेत भारतीय लोकांनी मागे, त्या खुणा कुठेही जाळपोळ केली आहे, युद्ध केलंय, हल्ला केलेला आहे किंवा लुटालूट केलेली आहे, अशा एकही खूण अशी नाही आहे. आपली जी तिथे चिन्ह मागे राहिलेली आहेत ती चिन्ह मंगल आहेत, सृजनाची चिन्ह आहेत आणि म्हणून त्यांना स्वस्ती चिन्ह असं म्हटलंय. तर ही स्वस्ती चिन्ह कोणकोणत्या रूपात आहेत तर आपल्याला ते मंदिरं म्हणून दिसतील, वेगवेगळ्या देवता म्हणून दिसतील, यज्ञ आणि यज्ञाचे यूप म्हणून दिसतील किंवा वेगवेगळे शिलालेख दिसतील की जसं आपण साऊथ ईस्ट एशियन देशांमध्ये पाहिलं तर 1200हून जास्त शिलालेख आहेत आणि हे संस्कृत भाषेत लिहिलेले शिलालेख आहेत. तर अशा प्रकारचं आपल्याला तिथे चिन्ह दिसतात. त्यानंतर अनेक ग्रंथ आहेत की जे भारतातून बाहेर पोचलेले आहेत. तिथे त्यांचं त्या भाषेमध्ये भाषांतर झालेलं आहे. गणित आहे, विज्ञान आहे, अशी अनेक चिन्ह आपल्याला भारतातून बाहेर गेलेली दिसतील. त्याच्यामधलं आज आपण एक बघणार आहोत, विशेष जरा नीट बघणार आहोत, ते म्हणजे कथा, भारतीय कथा. तर भारतीय माणसं म्हणजे खरं तर वेडीच आहेत की त्यांना कथा सांगायला खूप आवडतं, ऐकायलाही खूप आवडतं. आणि त्यामुळे आपल्याला अशा कथा अगदी आपलं जे प्राचीन साहित्य आहे त्याच्यापासून दिसतात की ऋग्वेदात सुद्धा अनेक कथा आहेत. ऋग्वेदातच इतक्या कथा आहेत की 15व्या शतकामध्ये एक ग्रंथ लिहिला गेला, नीती संग्रह नावाचा, आणि त्या ग्रंथामध्ये फक्त ऋग्वेदातल्या कथा कोणकोणत्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत. तर त्याचं एक उदाहरण लिहूया की ऋग्वेदामध्ये कुठली कथा मिळते. तर ते जे चित्र आहे पुरुरवा आणि उर्वशी, ही कथा ऋग्वेदामध्ये येते की तो पुरुरवा राजा आहे, उर्वशी अप्सरा आहे. तो राजा त्या अप्सरेच्या प्रेमात पडलाय आणि ती काही दिवस लग्न करते त्याच्याशी, काही दिवस राहते आणि मग निघून चालली आहे ती. तर ती निघून चालली आहे आणि तो राजा तिला म्हणतोय की तू जाऊ नको, आणि पण तरी सुद्धा शेवटी ती निघून जाते. अशी ती विरहाची आणि अशी दुःखांत अशी कथा आहे. काही जणांचं मत असं आहे की ही कथा म्हणजे रूपक आहे आणि ते रूपक आहे उषा आणि सूर्याचं. की उषक्काल होतो ती म्हणजे उषा देवी, तर रोज नित्य नवीन रूप घेऊन येणारी अशी ही तरुणी आणि अत्यंत सुंदर देखणी अशी ही उषा आहे. आणि तिचा प्रियकर म्हणजे सूर्यदेव, आणि तो तिच्या मागे मागे येतो आणि जसा सूर्योदय होतो तसा उषक्काल संपतो आणि मग त्यांचा विरह. तर असं म्हणतात की ही गोष्ट म्हणजे त्या घटनेचं एक रूपक आहे. ही कथा ऋग्वेदामध्ये येते. किंवा अजून एक कथा येते ऋग्वेदामध्ये, ती म्हणजे विश्वामित्र आणि नदी यांचा संवाद आहे. तर विश्वामित्र नदीची स्तुती करतायत आणि अशी खूप स्तुती केल्यावर त्या नद्या ऐकतात आणि म्हणतात, का बरं तू स्तुती करतोय आमची एवढी, तुला काय पाहिजे आमच्याकडून. हुरळून जात नाहीत बरं का नद्या त्या की तू कशासाठी स्तुती करतोय. मग विश्वामित्र सांगतात की मला आता नदी ओलांडून पलीकडे जायचंय, तर मला पलीकडे जाताना तुम्ही नदीमधलं पाणी कमी करा, म्हणजे माझ्या रथाच्या चाकाच्या नाभीच्या वर पाणी येऊ नये, एवढंच पाणी असावं. आणि मग विश्वामित्र म्हणतात की जसं आई बाळाला पाजताना खाली वागते तसं हे नदी माते तू माझ्यासाठी वाक, म्हणजे मी नदी ओलांडून पलीकडे सुरक्षित जाऊ शकेन. ह्या अशा अनेक सुंदर कथा आपल्याला ऋग्वेदामध्ये मिळतात.
त्याच्यानंतरचं साहित्य म्हणजे ब्राह्मण ग्रंथ आहेत. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे ऋग्वेदात म्हणजे कुठल्याही वैदिक संहितेमध्ये जे आलेलं आहे ते एक्सपांड करून त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि मग एक्सप्लेनेशन देताना साहजिकच कथा येतात की हा यज्ञ पूर्वी कोणी केला होता, मग त्याला काय फळ मिळालं, कशासाठी हा यज्ञ करायचा, असं सगळं त्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये येतं. त्यामुळे ब्राह्मण ग्रंथांमध्ये अनेक कथा आहेत. त्याच्यामध्ये एक ऋग्वेदाचा जो ब्राह्मण ग्रंथ आहे त्याच्यात एक ऐतरेय ब्राह्मणामध्ये त्याच्यामध्ये एक कथा येते हरिश्चंद्र राजाची. आपल्याला आता हरिश्चंद्र राजाची कथा ही रामायणातली माहिती आहे किंवा पौराणिक कथा माहिती आहे, पण इथे येणारी जी कथा आहे ती खूप वेगळी आहे. ती कथा अशी येते की राजा हरिश्चंद्राला मूल नाही आहे. मग तो वरुणाकडे प्रार्थना करतो की मला जर का मूल झालं तर पहिलं मूल मी तुला देईन. आणि मग त्याला एक मुलगा होतो, त्याचं नाव आहे रोहित. मग मुलगा झाल्यावर एक दिवस वरुण देव येतो आणि म्हणतो गिव्ह मी द चाइल्ड. मग राजा म्हणतो की बाळ अजून दात सुद्धा आले नाहीत, आता कुठे देऊ त्याला. मग तो म्हणतो ठीक आहे थोड्या दिवसांनी येईल. परत येतो आणि मग ह्या वेळेला राजा म्हणतो की हा दात आले आहेत पण ते दुधाचे दात आहेत ना, परमनंट टीथ येऊ देत मग मी देईन तुला. मग काही वर्ष गेल्यावर येतो वरुण म्हणतो दे मला माझं बाळ. ह्या वेळेला हरिश्चंद्र म्हणतो की नाही, म्हणजे त्याला दात आले होता त्या, पण त्याचं शिक्षण चालू आहे ते तरी पूर्ण होऊ दे. मग तो शिक्षण होईपर्यंत थांबतो. आणि मग शिक्षण पूर्ण झालं म्हणजे साधारणपणे 10वी 12वी वगैरे झाला असावं. असं 17-18 वर्षाचा आहे रोहित. आणि त्यावेळेला वरुण आल्यावर हरिश्चंद्राकडे काहीच कारण राहत नाही. आणि इथे वरुण देव त्याला म्हणतो की काय रे बाबा कुठे गेला तो हरिश्चंद्र सत्य बोलणारा. नाही का आपल्याला हरिश्चंद्राची कथा माहिती आहे ती अशीच आहे की सत्यवचनी हरिश्चंद्र आहे की मला दे आता रोहित. मग राजा हरिश्चंद्र आपल्या मुलाला बोलवतो आणि म्हणतो तुझ्या जन्माच्या आधी मी असं वचन दिलंय की मी तुला वरुणाकडे देणार आहे, तर आता वरुण देव आला आहे तर तू जा त्याच्याबरोबर. रोहित म्हणतो मी नाही जाणार. आता 18-19 वर्षाचा मुलगा कुठे ऐकणार आहे. तो म्हणतो मी नाही जाणार. तो आपलं धनुष्यबाण घेतो आणि निघून जातो. राजवाडा सोडतो, गाव सोडतो, वनामध्ये हिंडत आहे. आणि वनामध्ये हिंडत असताना त्याला इंद्र भेटतो. इंद्र त्याला विचारतो काय करतो. तो म्हणतो काही नाही मी चालत आहे. इंद्र म्हणतो फार छान गोष्ट आहे, वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, चालत राहा, चरैवेती. आणि मग एक 5-6 वेळेला इंद्रदेव त्याला भेटतो आणि प्रत्येक वेळेला इंद्रदेव त्याला भेटल्यावर सांगतो की अरे चालणं कसं चांगलंय. तो एकदा म्हणतो की चालणं तब्येतीसाठी चांगलं आहे, झालेले रोग घालवण्यासाठी चालणं चांगलं आहे, येणारे रोग परतवून लावण्यासाठी चालणं चांगलं आहे, पाय घट्ट होतात, मन शांत होतं, रात्री चांगली झोप लागते, अशी अनेक कारणं दिली आहेत इंद्रदेवानं. आणि म्हणतो चांगलं आहे, चालतोयस तर चालत राहा. अशा इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ह्या वैदिक साहित्यामध्ये मिळतात. त्याच्या पुढे उपनिषदांमध्ये, उपनिषद हा त्याच्यानंतरचा काळ थोडासा, उपनिषदांमध्ये सुद्धा खूप कथा येतात. म्हणजे प्रत्येक उपनिषद ही स्वतः एक कथा आहे. आणि बृहदारण्यक उपनिषदासारख्या मोठ्या उपनिषदामध्ये तर अनेक कथा आहेत. कठोपनिषदामधली कथा बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे ती नचिकेताची कथा, की त्याचे वडील यज्ञ करतायत आणि विश्वजित नावाचा यज्ञ करतायत उद्दालक ऋषी. आणि त्या विश्वजित यज्ञामध्ये आपल्याकडे जे आहे ते सगळं दान द्यायचंय. आणि मग ते ऋषी त्यांच्याकडे आहे ते सगळं दान देत आहेत. ते दान देत देत त्यांच्याकडचं सगळं संपलंय. आणि मग शेवटी त्यांच्याकडे राहतात त्या वांस गायी आहेत. अशा वांस गायी जेव्हा ते दान द्यायला लागतात तेव्हा त्यांच्या मुलाच्या म्हणजे नचिकेताच्या मनात येतं, 7-8 वर्षाचा आहे नचिकेत, त्याच्या मनात येतं की असं दान दिल्यावर माझ्या वडिलांना पुण्य कसं मिळेल. मग त्यांच्याकडे असं काय आहे की ते दिल्यावर त्यांना पुण्य मिळेल. मग त्याला वाटतं की वडिलांनी मला दान द्यावं. मग तो जातो आपल्या वडिलांकडे आणि म्हणतो की मला पण दान करा. पण काय वडील लक्ष देत नाहीत त्याला. तरी तो आपल्या मागे लागतो, त्यांचं उपरणं ओढतो, म्हणतो माझं कुणाला देणार, तुम्ही कुणाला दान देणार, सांगा ना बाबा तुम्ही कुणाला दान देणार मला. आणि मग त्या ऋषींना एकदम राग येतो आणि म्हणतो मी यमाला दान दिलं तुला. तो अगदी ते लिटरली घेतो. म्हणजे कसं आई सुद्धा म्हणते कधी कधी चिडून नाही का, मर जा काय हवं ते कर. तसं ते वडिलांनी म्हटलं असेल पण तो ते लिटरली घेतो आणि जातो यमाकडे. यमाकडे गेल्यावर जेव्हा यमाची भेट होते तेव्हा यमदेव त्याला म्हणतात की सांग तुला काय पाहिजे, मी तुला 3 वर देतो. आणि मग तो एक एक प्रश्न विचारायला लागतो
की अग्नी म्हणजे काय, मला त्याच्याबद्दल माहिती सांगा, किंवा मृत्यूनंतर काय होतं मला ते जाणून घ्यायचंय, आणि मृत्यूच्या देवाशिवाय दुसरा कोण मला हे सांगू शकणार आहे. तर असा त्यांचा तो संवाद चालू होतो आणि त्या संवादामध्ये जे काही तत्वज्ञान आहे ते येतं. या उपनिषदांच्या कथांमध्ये गंमत अशी आहे की कथा संपते कुठे आणि तत्वज्ञान कुठे सुरू होतं हे आपल्याला कळतं नाही. आपण ते कथा म्हणून वाचत जातो आणि आपल्याला ते तत्वज्ञान आपोआपच मिळतं. हीच गोष्ट रामायण आणि महाभारताची आहे की आपण वाचतो की ती रामाची गोष्ट म्हणून, कृष्णाची गोष्ट म्हणून, पांडवांची गोष्ट म्हणून, पण हे जे इतिहास लिहिलेले आहेत त्यांचं गोल असं आहे की त्याच्यामधून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्याचं शिक्षण द्यावं, आणि त्या कथा हेच शिकवतात आपल्याला. तर आपण जर का पाहिलं की आता महाभारतातली एक गोष्ट घेऊया. सोनेरी वंशाची गोष्ट सगळ्यांना माहिती असेल की युधिष्ठिरानं राजसूय यज्ञ केला आणि त्याला अभिमान वाटायला लागला स्वतःचा की मी किती मोठा यज्ञ करतोय, किती अन्नदान करतोय मी. आणि त्यावेळेला एक अर्ध सोनेरी मुंगूस तिथे येतं आणि मग ते चौकशी केल्यावर कळतं, म्हणजे तो मुंसालाच विचारतो की तुझं अर्ध अन्न कसं काय सोनेरी झालं. मग तो सांगतो की एका गरीब कुटुंबानं स्वतः उपाशी राहून अन्नदान केलं, त्या अन्नाच्या कणांमध्ये मी लोळलो तेव्हा माझं अर्ध अंग सोनेरी झालं, आणि इथे तुझा एवढा मोठा अन्नदानाचा यज्ञ चाललाय म्हणून मी इथे येऊन किती लोळतोय पण माझं उरलेलं अंग काही सोनेरी होत नाही. की तू करतोयस अन्नदान पण ह्याच्यापेक्षा मोठं अन्नदान इतरांनी केलंय. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला सगळ्यामध्ये दिसेल की वेदांमध्ये असेल, उपनिषदात असेल, रामायण महाभारतात असेल, ह्या सगळ्या कथांमध्ये निसर्ग पण एक भाग घेतो आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये नद्या बोलताना दिसतात, पर्वतांना मुली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे हे जे प्राणी आहेत ते बोलत असतात. नलदमयंतीच्या कथेमध्ये तो राजहंस म्हणतो की नलराजा तू मला मारू नको, मी तुझी स्तुती त्या दमयंतीकडे जाऊन करतो की ज्याद्वारे ती तुझ्यावर भाळेल आणि स्वयंवरात तुझ्या गळ्यामध्ये वरमाला घालेल. तर अशा आपल्याला कथा दिसतात की ज्याच्यामध्ये प्राणी आहेत, बोलणारे प्राणी आहेत आणि त्यांना आपल्यासारख्याच भावभावना आहेत. आता महाभारताच्या नंतर पुराणे येतात आणि आपल्याकडे 18 महापुराणे आहेत, 18 उपपुराणे आहेत आणि आणखी इतर पुराणं पण आहेत. महाभारत हे 1,00,000 श्लोकांचे सगळ्यात मोठा ग्रंथ जर कुठला असेल तर तो महाभारत. आणि 18 महापुराणे जी आहेत त्यांच्यामध्ये 4,00,000 श्लोक आहेत, म्हणजे महाभारताच्या चौपट मोठे आहेत आणि त्याच्यामध्ये प्रचंड कथा आहेत. म्हणजे ह्या कथा संपणारच नाहीत की आपण म्हणजे शेकडो म्हणून, हजारो म्हणून, लाखो कथा आपल्याला ह्या सगळ्या साहित्यामध्ये मिळतात. ह्या सगळ्या झाल्या धार्मिक ग्रंथांमधल्या कथा. ह्याच्याशिवाय आणखीन ज्या वेगळ्या कथा येतात त्या अशा मनोरंजनाच्या कथा येतात आणि त्याही भरपूर आहेत. त्याच्यामधला एक महत्वाचा ग्रंथ आहे बृहत कथा. बृहत म्हणजे मोठा, आणि मोठा अनेक कथा असलेला ग्रंथ तो हा इथे पैठणमध्येच लिहिला गेलेला आहे. की गुणाढ्य नावाचा एक मंत्री होता सातवाहन राजाचा, आणि त्या मंत्र्यानं पैशाची भाषेमध्ये कथा लिहिल्या. आणि पैशाची ही फार कळणारी भाषा नव्हती. आजकाल काही जणांना फक्त पैशाचीच भाषा कळते, पण ही पैशाची भाषा जी आहे ती एक प्राकृत भाषा आहे आणि या प्राकृत भाषेमध्ये त्यानं भरपूर कथा लिहिल्या. आता ह्या कथांची पण एक कथा सांगितली आहे त्याच्यात की ह्या कथा पहिल्यांदा शंकराने पार्वतीला सांगितल्या आणि पुष्पदंत नावाचा एक गण होता, त्यानं त्या चोरून ऐकल्या. पार्वतीला ते आवडलं नाही. पार्वतीने त्याला शाप दिला की तू चोरून ऐकलंस ना आमचं, आता तू मृत्यू लोकामध्ये जन्म घेशील आणि ह्या कथा जेव्हा तू लिहिशील आणि त्याचा प्रचार प्रसार करशील तेव्हाच तुला मुक्ती मिळेल आणि तू परत गण म्हणून इथे येशील कैलासात. तर तो त्याचा जन्म म्हणजे गुणाढ्याचा. आणि मग या गुणाढ्यानं त्या पैशाची भाषेमध्ये लिहिलेल्या कथा राजाला ऐकवायला आणल्या. राजा म्हणाला ह्या भाषेतल्या काय ऐकायच्या कथा. मग हा निघाला, वनात गेला आणि वनात जाऊन तो काय करायला लागला की एक एक पान घ्यायचं, कथा वाचायची आणि जाऊन टाकायचं. तो कथा वाचतोय आणि त्या कथा ऐकायला जंगलातले सगळे प्राणी येऊन बसलेत समोर. हे राजाच्या कानावर जातं आणि मग हा राजा वनामध्ये येतो आणि उरलेल्या कथा वाचवतो. तर उरलेल्या म्हणजे किती, 1/7 कथा वाचतात की 7 भाग होते, त्याच्यामधले 6 भाग जाऊन नष्ट झाले. उरले किती तर म्हणजे शिवानं पार्वतीला सांगितलेल्या ह्या कथा त्या 1/7 भाग राहिला, त्या म्हणजे बृहत कथा. आता बृहत कथा हा ग्रंथ अस्तित्वात नाही, पण त्याचे भाषांतर किंवा त्याच्यावर आधारित इतर लिहिलेले ग्रंथ उपलब्ध आहेत.
त्याच्यावरती काश्मीरमध्ये लिहिलेल्या कथा आहेत. एक आहे बृहत कथा मंजरी आणि दुसरं आहे कथासरित सागर. तर हा कथासरित सागर म्हणजे इथे पाहिल्यावरच लक्षात येईल की तो किती मोठा आहे. कथांच्या सरितांचा सागर, इतक्या कथा आहेत त्याच्यात, भरपूर कथा. किती मनोरंजन पाहिजे तेवढं मनोरंजन आपल्याला या कथांमधून मिळेल. त्या बृहत कथा मंजिरीमध्ये किंवा कथासरित सागरमध्ये येणाऱ्या काही ओळखीच्या कथा आहेत. त्याच्यातली एक आहे विक्रम वेताळाच्या कथा. त्या वेताळ पंचविशी म्हणून जी कथा आहेत त्या त्याच्यामधल्या आहेत. सिंहासन बत्तीशी पण त्याच्यामधले आहेत. तर आपल्याला लक्षात येईल की हे जे राजे होऊन गेलेले आहेत, लेजेंडरी किंग्स, की विक्रमादित्यावरती अनेक कथा प्रसिद्ध आहेत, त्याच्यातल्या ह्या कथा. त्यानंतर शुक सप्तती म्हणून 70 कथांचा एक संग्रह आहे. किती ह्या ज्या कथा आहेत त्याच्यामधली एक प्रसिद्ध कथा आपण थोडीशी जवळून पाहू आणि ती आहे अमरशक्ती नावाच्या राजाची. तर हा अमरशक्ती नावाचा राजा होता. त्याला 3 मुलं होती आणि ती 3 मुलं जरा थोडीशी भोळी होती, त्यांना काही समज नव्हती. मग त्यांनी आता शिकावं कसं, राज्य कसं करावं, त्यांना कोण शिकवेल. मग त्या राजानं विष्णू शर्माला आमंत्रण दिलं. मग विष्णू शर्मा आला, तो त्या मुलांशी बोलला आणि त्याच्या लक्षात आलं की यांना काही नुसतं फॉर्म्युला सांगितला किंवा सूत्र सांगितलं तर काही कळणार नाहीये, त्यांना कथा सांगायला पाहिजेत. मग त्यांना एक एक कथा केस स्टडी म्हणून सांगितली आणि प्रत्येक कथेतून काहीतरी नीती शिकवली. आता ह्या ज्या पुढच्या आपण कथा पाहतो म्हणजे धार्मिक कथांच्या नंतरच्या ज्या कथा येतात त्याच्यामध्ये आदर्शवाद नाही शिकवला जात, त्याच्यामध्ये नीती शिकवली जाते, त्याच्यामध्ये व्यवहार चातुर्य शिकवलं जातं. आणि त्याच्यामध्येच आहेत ह्या पंचतंत्रच्या कथा, की त्या विष्णू शर्मानं ज्या कथा सांगितल्या त्या म्हणजे हे पंचतंत्र. आणि त्याच्यामध्ये त्यानं काय केलंय की 5 प्रकारची तंत्र शिकवली आहेत. त्याच्यातलं पहिलं तंत्र मित्रभेद. शत्रूची जर का मैत्री असेल कोणाशी तरी तर ती मैत्री तोडायची कशी हे आलं पाहिजे. शत्रूला कमकुवत करायचं. तर पहिल्या भागातल्या ज्या सगळ्या कथा आहेत त्या मैत्री तोडणे, दुसऱ्याच्या शत्रूच्या मैत्री तोडणे. त्याच्यानंतर मित्र संप्राप्ती, की आपण मित्र मिळवायचे, आपल्यासाठी मित्र मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काक उलुकी मध्ये कावळा आणि घुबड यांचा संवाद आहे. मग लब्ध प्रणाश आणि त्याच्यानंतर अपरीक्षित कारम अशा प्रकारचे ह्या 5 तंत्र विष्णू शर्मानं कथेतून सांगितले. त्यामुळे आता परत त्यानं कथा कशा घेतल्यात, प्राण्यांच्या माध्यमातून, की प्राणी बोलतायत, की प्राणी एकमेकांना सांगतात. त्या प्राण्यांमध्ये पण कोणी राजा आहे, कोणी मंत्री आहे, अशा प्रकारचं आपल्याला ह्या पंचतंत्रामध्ये दिसतं. आणि ह्या त्याच्यातल्या काही कथा, मित्र मिळवणे, ही कबूतर आणि उंदीर अशी कथा, की कबुतरांना पकडलंय एका जाळ्यामध्ये आणि मग ते उंदरांची मदत घेऊन त्याच्यामधून सुटतात. की मित्र कितीही लहान असला तरी त्याची मदत खूप मोठी होते. त्यामुळे कोणालाही लहान समजू नका, सगळ्यांशी मैत्री करा, असं शिकवणाऱ्या ह्या कथा आहेत. त्यानंतर ही पण प्रसिद्ध कथा आहे की हत्ती आणि ससे, की हत्ती एका नवीन तलावाकडे येतात आणि ते जेव्हा त्या भागामध्ये येतात तेव्हा ते सस्यांची बोळ तोडवत येतात. मग ते ससे कसे सुटतात त्याच्यातून, तर एक सस्यांचा राजा येतो. इतके सुंदर नाव आहे त्याच्यामध्ये. त्या सस्याच्या राजाचं नाव आहे लंबकर्ण. मग तो लंबकर्ण नावाचा राजा येतो आणि त्या हत्तीला सांगतो की बाबा रे, आमचा जो राजा आहे तो म्हणजे चंद्रावर राहणारा ससा, तो आमचा राजा आणि त्यानं तुला आदेश दिलाय की इथे येऊ नका. तर असं तो युक्तीनं त्यांना पाठवून देतो. मगर आणि माकडाची, काळीज माझं तिकडे झाडावरती आहे, ती कथा. आणि विचार न करता कृत्य केलं तर काय होतं हे शिकवणारी अपरीक्षित कारम मधल्या कथा. तर अशा ह्या 5 तंत्र पंचतंत्रमध्ये शिकवलेले आहेत. आता ह्या ज्या कथा आहेत ह्या सगळ्या कथा खूप जुन्या आहेत आणि त्या कधीतरी लिहिल्या गेल्या. आणि ह्या किती जुन्या असतील तर गुजरातच्या लोथलमध्ये जिथे उत्खनन केलं त्या उत्खननामध्ये एक मडकं मिळालं आणि त्या मडक्यावरती हे चित्र आहे. कोणती कथा असेल? कावळा आहे, मडकं आहे, दगड आहे. तर ही ती कथा आहे. जवळपास 5000 वर्षापूर्वी सुद्धा ही प्रसिद्ध होती कथा. नाही तर त्याचं चित्र काढलं नसतं. एक हरिण येतं, त्याला पाणी प्यायचंय पण त्या मडक्यातलं पाणी खूप खाली आहे, ते निघून जातं. कावळा येतो, त्याच्यामध्ये दगड टाकतो
पाणी वर येतं आणि कावळा जेव्हा पाणी प्यायला लागतो तेव्हा ते हरिण आश्चर्याने मागे पाहतं की ह्याला कसं काय मिळालं. अशी ती पूर्ण कथा ह्या मडक्यावरती त्याचं चित्र काढलेलं आहे. म्हणजे आज ही जितकी पॉप्युलर आहे तितकीच पॉप्युलर 5000 वर्षापूर्वी सुद्धा ही कथा होती. तिथेच मिळालेला हा आणखीन एक मडक्यावरचं हे चित्र आहे. झाडावर 2 पक्षी आहेत, त्यांच्या चोचीमध्ये काहीतरी खाऊ आहे, बहुतेक पोळी असेल, पुरी असेल, आणि खाली एक 4 पायाचा प्राणी आहे, कदाचित तो लांडगा असेल, आणि तो स्तुती करतोय, कावळा तुझा आवाज किती छान आहे, तू गाणं म्हण, आणि त्याच्या चोचीतून ती पुरी पडल्यावर ते पळवतो आणि निघून येतो. तर ह्या कथा इतक्या जुन्या आहेत आणि इतक्या लोकप्रिय आहेत. म्हणजे भारतातली लहान मुलं मागची 5-7 हजार वर्ष ह्या कथा ऐकतात. आपण ह्या कथा ऐकत ऐकतच मोठे झालो आहोत आणि ह्या कथा आपल्याला कुठेही मिळतात. एखाद्या मंदिरामधले जेव्हा आपण शिल्प पाहतो, हे पहिलं जे चित्र आहे ते कोपेश्वर मंदिरातलं आहे आणि तिथे ओळखू शकतो कुठली कथा आहे? कासव, बोलणारं बडबडणारं कासव. आणि दुसरं जे चित्र आहे ते ओडिसामधलं 10व्या शतकातलं, ते मगर आणि माकड. तर अशा ह्या अत्यंत पॉप्युलर अशा ह्या कथा आहेत. आता ह्या कथा बाहेर कशा गेल्या ते आपण पाहूया. 5व्या शतकामध्ये पर्शियामधला एक राजा होता. त्या राजाने असं ऐकलं की भारतामध्ये संजीवनी नावाचं एक औषधी आहे की त्याच्यामुळे मेलेला माणूस पण जिवंत होतो. म्हणजे त्यानं रामायण ऐकलंय, त्यानं रामायणातली कथा ऐकली आहे, हनुमानानं संजीवनी आणलेली. मग त्यांना आपल्या राजवैद्याने सांगितलं की तू जा बाबा तिथे भारतामध्ये जा आणि संजीवनी घेऊन ये. मग त्याचा जो फिजिशियन होता तो म्हणजे बोरझुया, आणि हा बोरझुया आला भारतामध्ये आणि तो ठिकठिकाणी ते संजीवनी शोधायला लागला. तो आपल्या वेगवेगळ्या डोंगरांवरती जाऊन संजीवनी शोधतोय, त्याला काही मिळाली नाही, हताश झाला तो. त्यावेळेला त्याला एका साधूने सांगितलं की बाबा रे, मेलेल्या माणसांना जिवंत करणारी संजीवनी तुला डोंगरावर सापडेल न सापडेल, पण मृतवत असलेल्या अज्ञानी लोकांना शहाणं करणाऱ्या कथा तुला या पुस्तकात मिळतील, असं म्हणून त्याला पंचतंत्रचं पुस्तक दिलं. त्यानं वाचलं आणि तो वेडा झाला. त्यानं त्याचं पर्शियन भाषेमध्ये भाषांतर केलं. त्यामुळे तो परत जाताना संजीवनी घेऊन जायच्या ऐवजी पंचतंत्र घेऊन गेले. सो 5व्या शतकामध्ये फारसी भाषेमध्ये पंचतंत्र गेलं. आता 5वं शतक म्हणजे तेव्हा काही अफगाणिस्तान पण नाहीये, पाकिस्तान पण नाहीये. भारत आणि पर्शिया शेजारचे देश आहेत आणि पर्शियाच्या शेजारी अरेबिया आहे. लवकरच 7व्या शतकामध्ये अरेबियानं आक्रमण करून पर्शिया जिंकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की अरबांचा ह्या पर्शियन लोकांशी संबंध आला आणि 8व्या शतकात त्यांना पंचतंत्र पुस्तक मिळालं. मग त्यांनी त्याचं अरबी भाषेमध्ये भाषांतर केलं आणि ह्या अरबी भाषेतलं जे भाषांतर आहे त्याचं नाव आहे कलील व दिमना, की तो कावळा आणि कोणतरी ते एका पात्राचं नाव आहे. तर ह्या नावानं त्यांनी त्याचं भाषांतर केलं. आता अरेबियामध्ये गेल्यानंतर टर्कीमध्ये गेलं, टर्कीमधून ग्रीसमध्ये गेलं, त्याचं ग्रीक भाषांतर झालं, लॅटिन भाषांतर झालं, स्पॅनिश भाषांतर झालं. आता ही जेव्हा भाषांतरं होत आहेत तेव्हा त्या भाषांतराचं नाव वेगळं दिलं गेलं. त्याचं नाव दिलं टेल्स ऑफ बिदपई. बिदपई म्हणजे वाजपेयीचा अपभ्रंश झालाय आणि टेल्स ऑफ बिदपई असं म्हणून हे अत्यंत लोकप्रिय ठरलेलं पुस्तक आहे. अतिशय लोकप्रिय ठरलेलं हे युरोपमधलं पुस्तक. आता हे किती लोकप्रिय होतं तर जर्मनमध्ये 15व्या शतकामध्ये याचं भाषांतर झालंय आणि जर्मनीमध्ये जेव्हा प्रिंटिंग प्रेस आली तर पहिलं पुस्तक जे छापलं गेलं होतं ते होतं बायबल आणि दुसरं पुस्तक जे छापलं गेलं ते होतं टेल्स ऑफ बिदपई. की पंचतंत्र वॉज द सेकंड बुक टू बी प्रिंटेड युझिंग दी प्रिंटिंग प्रेस. हे असं अत्यंत प्रसिद्ध झालेलं. म्हणजे आता आपल्याला लक्षात येईल की 15व्या शतकाच्या दरम्यान आईसलँड पासून भारतापर्यंत सगळी लहान मुलं पंचतंत्रच्या कथा ऐकतायत. आता पंचतंत्राच्याच कथा बाहेर गेल्या असं काही नाही. आपल्याकडे आता एवढा खजाना पाहिला आपण, इतक्या कथा आहेत. तर ह्या पंचतंत्राच्या शिवाय सुद्धा इतरही कथा गेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक कथा आहे एका राजाची आणि त्याच्या मंत्र्यांची. तो राजा काय करतो, असे 3 पेटारे ठेवतो, एक लाकडी, एक चांदीचा आणि एक सोन्याचा, आणि तो मंत्र्यांना बोलावतो आणि म्हणतो की ह्याच्यातला सगळ्यात मौल्यवान पेटारा कुठला असेल तुम्ही उघडा. मग सगळे जे मंत्री येतात ते सोन्याचा किंवा चांदीचा पेटारा उघडतात आणि त्याच्यामध्ये दगडं आणि हाडं वगैरे अशी ठेवलेली असतात.
मग तो राजा सांगतो की हा जो लाकडी पेटार आहे तो उघडतो, त्याच्यामध्ये दागदागिने, हिरे, माणकं, मोती वगैरे असं सगळं असतं. आणि तो राजा त्यांना सांगतो की तुम्ही सामान्य लोकांमध्ये जेव्हा हिंडत असता तेव्हा तुम्ही भुलाल वरच्या कपड्यांना, आणि तुम्हाला वाटेल की जे छान कपडे घातलेले, दागदागिने घातलेले लोक आहेत ते चांगले आहेत आणि त्यांच्याशीच तुम्ही चांगलं वागाल, न्यायाने वागाल. पण असं करू नका, कारण वरून कळत नाही की एखादी व्यक्ती कशी आहे. तर ही कथा येते आपल्या भारतीय साहित्यामध्ये. आता पंचतंत्राच्या कथा गेल्यात, बाकीच्याही कथा गेल्यात तिकडे. रोम मध्ये गेस्टा रोमॅनम नावाचे पुस्तक लिहिलं गेलं, त्याच्यामध्ये कथा आहेत. आता ह्याच्यामधल्या कथा भारतीय सोर्सेस मधून घेतलेल्या आहेत. आता हा जो माणूस आहे जोसेफ जॅकब, ह्या जोसेफ जॅकबने म्हटलंय, त्यांना ते गेस्टा रोमॅनोरम हे पुस्तक, ह्या पुस्तकाबद्दल लिहिताना तो म्हणतो की ह्याच्यातल्या कथा इतक्या भारतीय आहेत की ह्याचं नाव रोमन लोकांच्या कथा असं न ठेवता भारतीय लोकांच्या कथा असं ठेवायला पाहिजे होतं. तो म्हणतो इट वुड हॅव बीन अप्रोप्रिएट टू कॉल इट गेस्टा इंडोरम, नॉट गेस्टा रोमॅनम. तर इतका प्रभाव आहे भारतीय कथांचा. आता 16व्या शतकामध्ये ह्या रोमन लोकांच्या कथा युरोपमध्ये प्रसिद्ध आहेत आणि ह्या कथा वाचतो शेक्सपियरवर पण ह्याचा परिणाम आहे. आणि शेक्सपियर त्याच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये एक 3 कास्केट्सची गोष्ट लिहितो की ती एक नायिका आहे आणि त्या नायिके श्रीमंत आहे, तिला लग्न करायचं, पण तिला वाटतं की सगळेजण तिच्याशी लग्न करणार आहेत ते तिच्या पैशांसाठी, म्हणून मग ती ते 3 कास्केट ठेवते, एक सोन्याची, एक चांदीची, एक लाकडी, आणि ज्याच्यामध्ये तिचा फोटो असेल ती कास्केट जो उघडेल त्याच्याशी ती लग्न करणार. आणि मग तो नायक येतो, म्हणजे बाकीचे राजपुत्र वगैरे येतात, ते सोन्याचे किंवा चांदीचं कास्केट उघडतात आणि नायक मात्र ते लाकडी कास्केट उघडतो आणि ती त्याच्याशी लग्न करते, अशी ती कथा आहे. तर ही जी शेक्सपियरची कथा आहे ती येते भारतातून. इतका या भारतीय कथांचा प्रभाव आहे की शेक्सपियर सारख्या कवीला सुद्धा भुरळ घालावी. आता मी ही गोष्ट सांगते आणि मग तुम्ही सांगा की ह्याचं ओरिजिन काय आहे. ही युरोपियन कथा आहे आणि ह्या युरोपियन कथेमध्ये एक राजा आहे, त्याला एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं नाव आहे बारलाम. राजाला कोणतरी भविष्य सांगतं की हा मुलगा मोठा झाल्यावर ख्रिश्चन होईल. मग तो राजा ठरवतो की ह्याला बंदिवान करून ठेवतो, त्याच्या राजवाड्यातून कधी बाहेरच जाऊ देत नाही. पण मग एक दिवस मोठा झाल्यावर तो राजपुत्र बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यावर त्याला दुःख दिसतं. आता त्याला जे दुःख दिसतं ते युरोपियन दुःख दिसतं, भिकारी दिसतात त्याला बाहेर गेल्या. त्याच्यानंतर त्याला ते पलीकडे जे आहे ते कुणाचं तरी टॉर्चर करतायत असं ते चित्र आहे, त्याला ते दिसतं. आणि मग त्याला नंतर एक ख्रिश्चन मॉन्क भेटतो आणि मग तो ख्रिश्चन होतो आणि मग त्याचे वडील पण ख्रिश्चन होतात वगैरे, अशी सगळी ती कथा आहे. ही कथा अर्थातच आहे आपल्या गौतम बुद्धाची. पण पहा, ही कथा कॉपी करताना फरक कसा झालेला आहे. गौतम बुद्धाला जे दुःख दिसतं ते जीवनाचं दुःख आहे की मनुष्याला जे दुःख आहे त्याच्यामध्ये आजारपण आहे, वृद्धत्व आहे, मृत्यू आहे, हे दुःख त्याला दिसतं. पण ह्या युरोपियन कथेमध्ये जे दुःख आहे ते दुःख युरोपमधलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्याला दिसतात तिथे. आता कथा सांगताना ह्या सगळ्या कथांना एक फ्रेम आहे की नुसतीच उठलं कोणतरी आणि काहीतरी कथा सांगते असं होत नाही. त्याला एक फ्रेम लागते की जसं महाभारत सांगताना कथा सुरू होते जन्मेजयापासून, की जन्मेजयानं एक सर्पसत्र आयोजित केलं आणि मग तो मोठा यज्ञ चाललेला आहे. मग त्या यज्ञामध्ये वैशंपायन ऋषी येतात आणि मग जन्मेजय त्यांना म्हणतो की तुम्ही मला माझ्या पूर्वजांची कथा सांगा, की तुम्हाला व्यासांनी जी सांगितलेली आहे ती मला ती जाणून घ्यायची आहे. का बरं माझ्या वडिलांनी म्हणजे वाडवडिलांनी कशासाठी बरं युद्ध केलं एवढं मोठं, असं ती त्या फ्रेम मध्ये मग ती महाभारताची कथा येते. किंवा आपण ह्याच्या कथा पाहिल्या, विक्रमादित्य, विक्रम आणि वेताळाच्या कथा, त्याला पण एक फ्रेम आहे. ती फ्रेम अशी आहे की त्या राजाला सांगितलं की तू बाबा जाऊन, एका मांत्रिकाने सांगितलं की एक प्रेत घेऊन ये. मग विक्रमादित्य अमावस्येच्या रात्री ते 12 वाजता स्मशानात जातो आणि ते झाडावरती एक प्रेत असतं, त्याच्यामध्ये तो वेताळ आहे. ते प्रेत तो खांद्यावर टाकतो आणि चालायला लागतो. आणि मग तो वेताळ म्हणतो की रस्ता खूप लांबचा आहे, मी तुला कथा सांगतो. मग तो एक कथा सांगतो आणि कथा सांगून झाल्यावर शेवटी एक प्रश्न विचारतो की ज्याच्यामधून त्या राजाची न्यायबुद्धी असेल किंवा त्याचं शूरत्व असेल किंवा त्याची हुशारी असेल ती दिसते.
आणि मग राजा बोलल्यावर त्याचं मौन तुटतं आणि मौन तुटतं म्हणून तो वेताळ परत निघून जातो. मग परत पुढच्या अमावस्येला राजा स्मशानात जातो. तर ह्या फ्रेम मध्ये सगळ्या अशा कथा सांगितल्या गेल्या. तर ही ती विक्रम वेताळची फ्रेम. किंवा सिंहासन बत्तीशीला पण एक फ्रेम आहे की भोज राजाला विक्रमादित्याचं सिंहासन मिळतं आणि मग तो ते सिंहासन स्वच्छ वगैरे करतो, चांगला मुहूर्त बघतो आणि ठरवतो आपण आता ह्या सिंहासनावर बसूया. पण तो सिंहासनावर चढणार तर त्या सिंहासनावरती एक पुतळी आहे. ती पुतळी बाहेर येते जिवंत होऊन आणि ती म्हणते, थांब राजा, मी तुला विक्रमादित्याची एक गोष्ट सांगते आणि तू ठरव की तू जर का त्या तोडीचा असशील विक्रमादित्याच्या तरच तू ह्या सिंहासनावर बस. आणि मग अशा ह्या ज्या सगळ्या 32 पुतळ्या आहेत त्याच्यामध्ये त्या शापित अप्सरा असतात आणि त्या 32 पुतळ्या विक्रमादित्याचे 32 गुण सांगतात. म्हणजे ह्याच्यामधून ते राजधर्म काय आहेत तेच सांगत असतात. तर अशा या फ्रेम मध्ये आता त्या सिंहासनावरती 32 पुतळ्या आहेत म्हणून 32 कथा होतात आणि संपतात. त्याच्यावरती 100 पुतळ्या लावल्या तर 100 कथा होऊ शकतात. की त्या फ्रेमवर्क मध्ये खूप मोठं होण्याचं एक फॅसिलिटी आहे. आता जशा कथा तिथे गेल्या आहेत, इव्हन पंचतंत्राच्या कथा, कसं होतं, पहिली कथा संपता संपता तो कोण बरं घुबड आहे, तो घुबड हत्तीला म्हणतो, अरे तू तर त्या आळशी सिंहासारखा वागला. मग तो हत्ती म्हणतो, काय बरं आळशी सिंहानं काय केलं होतं? मग तो म्हणतो, मी सांगतो तुला आता आळशी सिंहानं काय केलं. पुढची गोष्ट सुरू होते. अशा एकात एक त्या रशियन डॉल्स असतात ना, तशा प्रकारे एकात एक गुंफलेल्या कथा अशी ह्या पंचतंत्राची फ्रेम आहे. ती फ्रेम आपल्याला अरेबियन नाईट्स मध्ये दिसते. की हे फ्रेमवर्क जे आहे, हे टेम्पलेट जे आहे, हे टेम्पलेट पण गेलं पर्शियामध्ये. मग पर्शियामध्ये 1000 अफसान नावाच्या कथा लिहिल्या गेल्या. मग त्याच्यावरती बेस्ड आय थिंक अलिफ लैला त्या कथा लिहिल्या गेल्या. मग त्याच्यावरती बेस्ड अरेबियन नाईट्स ह्या कथा आल्या. 1000 टेल्स ऑफ अरेबियन नाईट्स अशा त्या कथा आल्या. तर त्याची फ्रेमवर्क अशी आहे की एक राजा असतो, त्याचं लग्न होतं आणि त्याची बायको त्याला फसवते. मग त्याच्यामुळे त्याला सगळ्याच बायकांचा राग येतो. मग तो ठरवतो की लग्न करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्या बाईला मारून टाकायचं. असं करत करत शेवटी तो एक त्याच्या तोडीस तोड अशी त्याला एक मिळते की तिचं नाव असतं शेहरजादी. तर ती शेहरजादी असे खूप हुशार, ती काय करते, रात्री एक गोष्ट सांगायला लागते. ती गोष्ट सकाळ होईपर्यंत संपतच नाही. मग आता गोष्ट न ऐकतात मी कसं, शेवटी काय झालं हे न कळता कसं काय मारायचं. मग तो राजा ठरवतो, जाऊ दे हिला उद्याला मारू. मग दुसऱ्या दिवशी रात्री ती पहिली गोष्ट संपते आणि दुसरी सुरू होते, दुसरी संपत नाही. असं करत करत 1000 गोष्टी होतात आणि शेवटी तो राजा त्याचा प्लॅन कॅन्सल करून टाकतो. तर ही त्या अरेबियन नाईट्सचं फ्रेमवर्क आहे. आता अजून एक आपल्याकडची प्रसिद्ध कथा आहे दशकुमार चरित. दशकुमार चरित हे दंडीने लिहिलेलं आणि ह्या दशकुमार चरिताचं फ्रेमवर्क असं आहे की एक राजा असतो, त्याच्या राज्यावर परचक्र येतं, मग तो पळून जातो. मग तो अरण्यात आहे, तो आणि त्याचे 9 मंत्री असे अरण्यात आहेत. ह्या सगळ्यांना एक एक मुलगा आहे, तर ते 10 कुमार आहेत. तर हे 10 कुमार वनामध्येच लहानाचे मोठे होतात आणि मग ते एका दिवशी ठरवतात की आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशांना जाऊ आणि बरोबर 1 वर्षांनी पुन्हा इथे उज्जैनमध्ये भेटू. मग असं करून ते प्रत्येक जण 10 दिशांना जातात आणि उज्जैनमध्ये 1 वर्षांनी भेटतात. आणि मग आल्यावर प्रत्येक जण आपापला ऍडव्हेंचर सांगतो. मग कोण पाताळात गेलंय, कोण एकानं काय बरं एका आदिवासी मुलीशी लग्न केलंय, मग त्याने तिथे पण राज्य करून आलेलं आहे वगैरे. अशा इतक्या अद्भुत कथा. आपल्या सगळ्या कथा ज्या आहेत त्या अत्यंत सुरस, रोचक आणि अद्भुत रसपूर्ण आहेत की आपल्याला असं वाटत राहावं की अरे काय झालं, की म्हणजे गोष्टीचं टायटलच असं असतं काहीतरी, मासा का हसला, की मग आपल्याला तिथूनच वाटतं की आपल्याला आय वॉन्ट टू नो मासा का हसला. तर अशा ह्या अत्यंत सुंदर सगळ्या कथा. तर हे सगळे जे दशकुमार आहेत ते प्रत्येक जण आपापला ऍडव्हेंचर सांगतात, आपला पराक्रम सांगतात आणि सगळ्यात शेवटी प्रत्येक हा जो कुमार आहे ते परचक्र जे आलं असतं तिथे जातात, लढतात, राज्य परत मिळवतात आणि न्यायानं राज्य करतात, असं त्याचं शेवट आहे. आता ह्या ज्या कथा आहे, हे जे पॅटर्न आहे, हे पॅटर्न कॉपी केलं जातं वेस्टमध्ये आणि मग आपल्याला दिसतात सिंदबादच्या 7 सफरी अरेबियामध्ये. सिमिलर आहे की तो सिंदबाद 7 वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी अद्भुत घडतं. कुठेतरी खूप मोठीच्या मोठी माणसं असतात, कुठेतरी खूप मोठीच्या मोठे पक्षी असतात, ते त्याला उचलून पळवूनच काय नेतात, त्याला खायला म्हणून आपल्या घरट्यात काय घेऊन जातात, असं खूप काय काय होतं. तर ह्या सिंदबादच्या गोष्टींमध्ये तो प्रत्येक ठिकाणी जेव्हा जाऊन येतो तेव्हा तो खूप खजिना घेऊन येतो
अशी ती कथा आहे. ह्याच्यावरनं इन्स्पिरेशन घेऊन युरोपमध्ये कथा येतात गलिवर्स ट्रॅव्हल्स. हे प्रत्येक कॉपी होताना आपल्याला लक्षात येईल की ते कसं डायल्यूट होतं. आपल्याकडच्या ज्या कथा आहेत त्याच्यात शेवटी राजधर्म आहे, त्याच्यामध्ये जे शिकवलं असेल तर ते नीती आहे. जसं जसं पलीकडे जातं तसं तसं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आत्मा जो आहे तो निघून जातो. आणि सिंदबादच्या 7 सफरींमध्ये अद्भुत रस आहे, पण प्रत्येक वेळेला तो काहीतरी खजिना घेऊन येतोय कुठून तरी. गलिवर्स ट्रॅव्हल्स मध्ये पण सिमिलर आहे. तो प्रत्येक वेळेला जातो तर काहीतरी लुटून घेऊन येतो. आणि त्याच्याही पलीकडे जेव्हा हे फ्रेमवर्क अमेरिकेत पोचतं तेव्हा पायरेट्स ऑफ कॅरेबियन येतं. त्यामुळे तसंच आहे, ऍडव्हेंचर्सच आहेत. पण हे ऍडव्हेंचर्स कशाचे आहेत तर लूट कशी करायची. आणि हेच पॅटर्न आपल्याला दिसतं की कॉपी केलं जातं. आता हे आपण सगळं पाहिलं की पश्चिमेला कसा ह्या कथांचा प्रवास झालाय. ह्या कथा म्हणजे आपण फक्त पंचतंत्र बघूया की पंचतंत्र ह्याला पण गेले, पूर्वेला पण गेलेले. तर पूर्वेला आपल्याला दिसेल इंडोनेशियामध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे, ते आहे तंत्रवाक्य या नावानं. किंवा लाओसमध्ये, थायलंडमध्ये पंचतंत्रचंच भाषांतर झालेलं आहे तिथल्या भाषांमध्ये. आणि सेम कथा तिथली लहान मुलं पण ऐकत आहेत. मग फक्त पंचतंत्रच नाही, तिथे रामायण पण भाषांतर झाली आहेत तिथल्या लोकल भाषांमध्ये. महाभारताचं पण ट्रान्सलेशन झालंय. महाभारतावर आधारित कथा तिथे लिहिल्या गेल्या आहेत. कालिदासाचं रघुवंश पण तिथे पोचलेलं आहे. आणि रघुवंशामधली जी कथा आहे अजय आणि अजयची बायको कोण, इंदुमती. अजय आणि इंदुमतीची कथा तिथे इतकी पॉप्युलर आहे की तिथे एक नवीन महाकाव्य लिहिलं गेलंय फक्त अजय आणि इंदुमतीवर. आणि त्याचं नाव आहे सुमन सांतक, की सुमनाच्या मुळे अंत झाला, दुर्दैवी अंत झाला त्या इंदुमतीचा. तर तसं ते महाकाव्य लिहिलेलं. आता दिस इज हाऊ पंचतंत्र हॅज ट्रॅव्हल्ड आउट ऑफ इंडिया. की हे आपल्याला एक असं पॅटर्न दिसेल. तर पंचतंत्र भारतातून बाहेर जातं इथे 5व्या शतकात पर्शियामध्ये, इथून जातं 8व्या शतकात अरेबियामध्ये, आणि मग इथून साधारण 12व्या शतकामध्ये इथे इटलीमध्ये पोचतं, स्पेनमध्ये पोचतं, आणि मग इथून ते युरोपमध्ये आत म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी ह्या सगळ्या भागांमध्ये पोचतं. आता लोक जेव्हा भारतात येत आहेत आणि कथा शिकतायत, ऐकतायत, त्यांना आवडतायत, ते काही फक्त कथा घेऊन जातील का? चेस पण घेऊन गेलेत. सेम पॅटर्न की भारतामधून 7व्या शतकामध्ये चतुरंग होतं, चतुरंगाचं त्याचं शतरंज होतं 8व्या शतकात अरेबियामध्ये. आणि मग ते स्पेनमध्ये जातं, म्हणजे इकडनं आफ्रिका मार्गातून स्पेनमध्ये जातं, तिथून इंग्लंडमध्ये जाईपर्यंत इट बिकम्स चेस. तर असा हा चेसचा सेम पाथ. इट इज डिफरंट पीपल हु आर ट्रॅव्हलिंग. नंबर्स पुन्हा तोच पाथ आहे आणि तीच टाइमलाईन आहे की भारतामधून साधारण 7व्या-8व्या शतकामध्ये पर्शियामध्ये आपले अंक पोचतात आणि तिथून अरेबियामध्ये जातात. अरेबियामधून पलीकडे आधी स्पेनमध्ये पोचतात आणि मग युरोपमध्ये. आता युरोपमध्ये त्यांना जवळपास 300 वर्ष लागली की शून्य समजून घ्यायला. त्यांना शून्याची फार भीती वाटत होती आणि त्याच्यामुळे त्यांना रोमन नंबर सोडायचेच नव्हते. तर असं त्यांनी 200 वर्ष 300 वर्ष थोपवून धरली भारतीय नंबर्स. पण त्याला काही पर्याय नाही. आता काहीही मोजायचं असेल, अगदी ताप जरी मोजायचा असेल तरी भारतीय दशमान पद्धतच वापरायला लागते. आणि हळूहळू युरोपने ते घेतलं. साखर, भारतामध्ये साखर करायची पद्धती आणि त्याचं नाव शर्करा. इथे पर्शियामध्ये इट बिकम शक्कर, सुक्कर, झुकर, शुगर. 5वं शतक, 8वं शतक, 12वं शतक, 13वं शतक. गंमत अशी आहे की युरोपियन लोक म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती साखर एक्सपोर्ट करायला लागले. इतकी साखर एक्सपोर्ट केली की भारतात साखरेचा तुटवडा भासायला लागला. मग चीनमधून कमी दर्जाची साखर आयात करायला लागली आणि म्हणून हिंदीमध्ये साखरेला चिनी हा नाव आलं की चीनमधून आलेली ही कमी क्वालिटीची साखर, मेडिसिन. की परत सेम पाथ आहे. भारतामधून
आपल्याला असं दिसतं की अगदी सुरुवातीला 2000 वर्षांच्याही आधी चीनमध्ये आयुर्वेद पोचले आणि आपल्याला हे माहिती आहे की सुश्रुत कॅटरॅक्ट सर्जरी करायचा, तर तो सर्जरीचा प्रकार पण चीनमध्ये पोचलाय. चीनमध्ये एका माणसानं कविता करून ठेवली आहे आणि त्यानं ती कविता केली आहे की भारतातून आलेल्या वैद्यानं मला दृष्टी दिली, अशी ती कविता आहे. सो आयुर्वेद इथे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये पोचलंय. कंबोडियामध्ये आणि ह्या सगळ्या भागामध्ये पण 7व्या-8व्या शतकापासून पोचलेलं आहे. अरेबियन लोकांनी पर्शिया जिंकल्यानंतर ते अगदी आपल्या दारात येऊन ठेपलेले आहेत. त्यावेळेला सिंधच्या राजांनी आपण ह्यांची जरा खुशामत करून ह्यांना थोडंसं शांत ठेवावं अशा दृष्टीनं त्यांच्याकडे काही नजराणे पाठवले आणि ते जे नजराणे पाठवले त्याच्यामध्ये एकतर दशमान पद्धत होती, मोजायचं कसं, त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी होती आणि त्याच्यामध्ये ही पुस्तकं पाठवली त्यांनी आणि त्याच्यामध्ये मेडिकल ग्रंथ होते. तर ते इथे अरेबियामध्ये 8व्या शतकात पोचले आणि मग आपल्याला असं दिसतं की अरेबियामध्ये भारतातून जेव्हा हे सगळं ज्ञान यायला लागतं तेव्हा इथे इस्लामिक गोल्डन एज सुरू होतं. 8व्या शतकापासून जवळपास 13व्या शतकापर्यंत हा जो एक 500 वर्षाचा काळ आहे, ह्या काळामध्ये शेकडो संस्कृत ग्रंथांचं पर्शियन आणि अरेबियन भाषांमध्ये भाषांतर झालं. ह्या काळामध्ये हा जो अफगाणिस्तानचा भाग आहे, हा भाग भाषांतर करणारा भाग म्हणून प्रसिद्ध होता आणि एनिवेज इथे अरेबियामध्ये हे सगळ्या ग्रंथांचं ट्रान्सलेशन झालं आणि साधारणपणे 12व्या शतकामध्ये इथून हे सगळे ग्रंथ, मग ते ॲस्ट्रॉनॉमी असतील, ॲस्ट्रॉलॉजी त्याच्या आधी पोचलेत, ॲस्ट्रॉनॉमी असेल, गणित असेल, त्याच्यानंतर मेडिकल असेल, हे सगळं ज्ञान 12व्या शतकामध्ये इथून युरोपमध्ये पोचायला लागलं. आणि मग आपल्याला असं दिसतं की युरोपियन लोकांनी जेव्हा हे सगळं आत्मसात केलं, ह्याच्यामधून शिकले, तेव्हा त्यांनी आपले सोर्सेस लिहिले नाहीत किंवा त्यांनी जरी सोर्स मेन्शन केला तरी त्यांनी काय लिहिलं की अरेबियन सोर्सेस आहेत किंवा दे क्रिएटेड ऑर फॅब्रिकेटेड ग्रीक सोर्सेस, की आम्हाला हे ग्रीसमधून मिळालेलं आहे असं म्हणून. तर एनिवेज हे काही ग्रंथ आहेत की जे अरेबिक भाषेमध्ये ट्रान्सलेट केले होते. त्यात चरक संहिता आहे, त्याचं नाव किताब सिरात, सुश्रुत संहिता आहे, त्यानंतर वाघभट्टाचं अष्टहृदयम आहे आणि ह्या इव्हन अगदी भारतीय ज्या काही सर्जरीच्या पद्धती होत्या त्याचे त्यांनी चित्र काढलेले ग्रंथ आहेत की हे स्पेनमध्ये लिहिले गेलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण एका स्वस्तिचिन्हाचा जरा असा एक जवळून पाहिलं की कथा कशा पोचल्या आणि ते पाहताना असं लक्षात येतं की केवळ कथा नाही, असे अनेक गोष्टी भारतामधून पश्चिमेला आधी पर्शियामध्ये पोचतात, तिथून अरेबियामध्ये आणि साधारण 12व्या शतकापासून पुढे युरोपमध्ये त्यांचा प्रसार व्हायला सुरुवात होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये अगदी व्हॅक्सिनेशन सुद्धा असेल की ह्या सगळ्या गोष्टी भारतातून शिकल्या गेल्या आहेत. फक्त तिथे बिकॉज दे डू नॉट टेल हू देअर सोर्सेस किंवा हू देअर गुरु इज, त्यामुळे आपल्याला हे आज शोधून काढायला लागतं आणि हे शोधताना खरं तर इतकी मजा येते की आपल्याला अननोनच गोष्टी आहेत असं वाटायला लागतं. की व्हॅक्सिनेशन असेल फॉर एक्झाम्पल, की ते 18व्या शतकामध्ये, 18व्या पण नाही 19व्या शतकामध्ये ब्रिटिश जेव्हा इथे आले तेव्हा ते शिकलेले आहेत. किंवा रायनोप्लास्टी असेल, त्यांनी इथे शिकून त्याच्यावरती जर्नल्समध्ये पेपर लिहिलेले आहेत आणि मग त्याचा पुढचा विकास तिथे वेस्टमध्ये अतिशय उत्तम प्रकारे केलेला आहे. पण ह्या सगळ्याचं मूळ म्हणजे अगदी फिंगरप्रिंटचं मूळ सुद्धा तो जो अभ्यास आहे तो इथल्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. कारण आपल्याला असं दिसतं की भविष्य सांगताना हाताच्या पेरांवरती शंख एका चक्र आहे, हा अभ्यास करणारे आपलेच लोक होते आणि त्याच्यामुळे ह्या फिंगरप्रिंट्सचा पण अभ्यास अत्यंत वेगळ्या प्रकारे. आणि फिंगरप्रिंट समजा आपल्याला टेलिग्रामला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचे असतील तर हाऊ दॅट इन्फॉर्मेशन शुड बी डिकोडेड ऑर एन्कोडेड, हे काम पण भारतीय लोकांनी केलं. पण ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की आपल्याला शोधायला लागतात आणि मग त्या हळूहळू सापडत जातात. तर असा हा प्रवास. तर इतकं बोलून मी थांबते. तुम्हा सर्वांचे आभार. संवाद या कार्यक्रमामध्ये आपण आत्ताच माननीय दीपाली पाटवतकर मॅडमचा भारतीय कथांचा जागतिक प्रवास ऐकलात. आपल्याला हा संवाद कार्यक्रम कसा वाटला ह्याच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आमच्या व्हॉट्सअप नंबर 9408577912 या क्रमांकावर.